लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील बहुचर्चित NDTA जमीन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणात नव्या घडामोडी समोर आल्यानं खळबळ उडाली आहे, तर संबंधितांकडून प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये शरणपूर रोड परिसरातील बहुमूल्य जमिनीच्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। ही जमीन पूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयासाठी राखीव असल्याचं सांगण्यात आलंय, मात्र ती इतर कारणांसाठी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच या जागेवर समाज बांधव आणि शैक्षणिक संस्थांचा हक्क असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। मी आशुतोष राठोड, सिनियर ॲडव्होकेट। माझे क्लायंट डॉक्टर अरविंद मोरे यांच्या संदर्भात यांच्या वतीने आज मी स्टेटमेंट करतो आहे की नाशिक शहरातील जो खूप जुना मुद्दा आहे NDTA आणि जुने पोलीस आयुक्त कार्यालय या जमिनीचा वाद, तर याची सर्व कायदेशीर सर्व न्यायालयांचे आदेश यांचे अवलोकन करता आणि प्रशासन आणि खास करून माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याबरोबर कायद्याने जे पात्र आहेत ते संचालक अशा सर्वांची एक जर बैठक झाली तर याच्यात निश्चितच 3 महिन्यात हा तोडगा निघू शकतो आणि या सर्व बाबींवर एक अतिशय चांगला सोल्युशन निघून नाशिक शहरात एक चांगला पायंडा आपण पाडू शकतो। याच्यात आता कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट महेश कुमार गोयल यांनी जे डॉक्टर मोरे यांना धमकी दिली आहे आणि त्या धमकीमध्ये CP साहेबांच्या नावाचा गैरवापर केलेला आहे, ते प्रकरण कायद्याच्या दृष्टीने मार्गी लागेलच। परंतु आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की NDTAच्या जागा आणि आयुक्त पोलीस जुने पोलीस आयुक्तालयाची जागा याचा कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग निघू शकतो, ही आमची भूमिका जाहीरपणे मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। आम्ही प्रशासनाला साथ घातली आहे, त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि हा प्रश्न 3 महिन्यात आपण सोडू असा मला विश्वास आहे। पुढचा निर्णय रीतसर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे। आता रीतसर त्यांची वेळ घेऊन त्यांना कायदेशीर याच्यातनं कसं सोडवता येईल हा प्रश्न याची एक नोट सादर करू आणि त्याच्यानंतर एकमत झाल्यानंतर मग जिल्हा न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय इथे योग्य ती प्रक्रिया पार पाडू हा प्रश्न सोडवता येईल। दरम्यान न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करत संबंधितांनी जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय, तर त्यांचा जामीन रद्द करण्यात आलाय। या प्रकरणात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल असून त्याचा तपास सुरू आहे। पुढील काळात या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।